दिवसातून तुम्ही किती वेळा चहा पिता? 2 वेळा, 3 वेळा की त्याहूनही जास्त? जर 3पेक्षा जास्त असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. चहा पिण्याची सवय ही बहुतेक लोकांच्या आयुष्यातील अशी सवय बनली आहे जी सोडणे सोपे नाही. अनेक लोकांच्या दिवसाची सुरुवातच चहा पिण्याने होते. त्याचवेळी काहींना चहाची इतकी सवय झाली असते की ते कडक उन्हातही चहा पिणे टाळत नाहीत. असे म्हणतात की चहाचे व्यसन लागले की तो एखाद्या नशेसारखा वागू लागतो. चहा मिळाला नाही तर लोकांना डोकेदुखीचा त्रास होतो. त्यांना इच्छा असूनही ही सवय सुटत नाही. परंतु चहाची ही सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. चहाच्या अत्याधिक सेवनामुळे अनेकांना स्वास्थ्य समस्या उद्भवू शकतात. कारण त्यामध्ये असलेले कॅफीन शरीरासाठी चांगले नसते. यामुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्या, डिहायड्रेशन, निद्रानाश यासारख्या समस्यांचा समावेश होतो. नंबर 1. चहाचा वापर कमी करा. चहा सोडण्यासाठी खूप गोष्टींचा आपल्याला त्याग करावा लागतो. कारण जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही की तुम्हाला चहा सोडायचा आहे किंवा कमी प्यायचा आहे, त्याचे सेवन कमी करायचे आहे, तोपर्यंत ते तुमच्याकडून होणार नाही. ज्यांना चहाची खूपच आवड आहे किंवा ज्यांना डोकेदुखीवर औषधाऐवजी चहाची गरज आहे, त्यांनी त्याचा गांभीर्याने विचार करावा. पण जर तुम्हाला खरंच चहा सोडायचा असेल तर तो रोज पिणे टाळा किंवा रोज प्यायला तरी पुन्हा दिवसात दुसऱ्या चहा पिण्याचा मोह कमी करा. चहा प्यावासा वाटत असेल तर तुम्ही ताबडतोब दुसरं पेय शोधा. याने तुमचा चहा सतत पिण्याच्या सवयीला आळा बसायला सुरुवात होईल. नंबर 2. साखर थोडी थोडी कमी करा. आज 2 चमचे घेत असाल तर 1.5 कमी करा, मग 1 करा. अचानक बंद करू नका. नंबर 3. गूळ किंवा खजूर पावडर वापरा. साखरेऐवजी थोडा गूळ वापरल्यास चहा नैसर्गिक गोड लागतो. नंबर 4. दालचिनी किंवा वेलची घाला. या मसाल्यांमुळे चहाला छान चव येते आणि साखरेची गरज कमी वाटते. नंबर 5. दूध जास्त घाला. दूध जास्त असल्यास चहा नैसर्गिक गोडसर लागतो. नंबर 6. ग्रीन टी किंवा हर्बल टी सुरू करा. हळूहळू साध्या चहाऐवजी ग्रीन टी किंवा तुळस आलं काढा घ्या. नंबर 7. दिवसाला चहाचे कप कमी करा. जर 4 कप घेत असाल तर 3, 2, 1 असा कमी करा. नंबर 8. सकाळी साखर नसलेला चहा पिण्याची सवय लावा. पहिला कप साखर नसलेला घेतल्यास हळूहळू चव बदलते. नंबर 9. मन तयार करा. साखर कमी केल्याने वजन, शुगर आणि ऊर्जा यावर चांगला परिणाम होतो. टिप्स: 21 दिवस साखर कमी केली तर जीभ नवीन चवीला सवय लागते. चहाची सवय सोडायची असल्यास आपण इच्छित असल्यास आपण वारंवार चहा पिण्याची ही वाईट सवय सोडू शकता. यासाठी तुम्हाला रुटीन बदलावे लागेल आणि रोज कॅफीन फ्री चहा घ्यावा लागेल. जाणून घ्या तुम्ही घरी कॅफीन फ्री चहा कसा बनवू शकता आणि तो शरीरासाठी कसा फायदेशीर आहे. लेमन ग्रास टी. हा चहा बनवण्यासाठी अद्रक, लेमनग्रास, लाल बुश टी बॅग्स, दूध, वेलची आणि थोडेसे मध आवश्यक आहे. सर्वात प्रथम एका भांड्यात पाणी उकळून त्यात आले घालावे. आता त्यात
लाल बूस्ट टी बॅग टाका आणि पुन्हा शिजू द्या. आता दूध आणि वेलची घालून शिजवा. आता गॅस बंद करा आणि त्यात थोडे मध घाला. तुमचा कॅफीन फ्री चहा तयार आहे. लेमन ग्रास टीचे फायदे. यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, अँटीफंगल, अँटी कॅन्सर, अँटी डिप्रेसंट यासारख्या गुणधर्मांचा समावेश आहे. याशिवाय पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, तांबे, लोह, व्हिटॅमिन ए, फॉलिक ॲसिड, झिंक आणि मॅग्नीज यासारखे पोषक घटक त्यात असतात. पचनसंस्था. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट गुणधर्म पोटदुखीची समस्या दूर करतात. तसेच ते नियमित प्यायल्याने बद्धकोष्ठता, जुलाब आणि सूज येणे यासारख्या समस्या टाळता येतात. त्याची खासियत म्हणजे ते आपली पचनसंस्था मजबूत करू शकते. वजन कमी होते. आजच्या काळात वजन कमी करणे हा ट्रेंड बनला आहे आणि म्हणूनच लोक वेगवेगळ्या युक्त्या वापरत आहेत. आपण लेमन ग्रासद्वारे वजन कमी करू शकता, कारण त्यात चयापचय वाढवण्याचे गुणधर्म आहेत, ज्यामुळे कॅलरीज बर्न होतात. ॲनिमिया. ज्यांना ॲनिमियाची तक्रार आहे त्याने लेमन ग्रासपासून बनवलेला कॅफीन फ्री चहा जरूर प्यावा. यामध्ये लोह आणि कॅल्शियमचे गुणधर्म आहेत, ज्यामुळे शरीरातील कमतरता दूर होते आणि तुम्हाला निरोगी ठेवते. त्यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाणही वाढते.